हॅलो, ज्योती रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आज आपण मेथीचे थेपले बघणार आहोत रेसिपी. तर ही बघू शकता तुम्ही, मी मेथीची एक गड्डी धुवून व्यवस्थित अशी निवडून बारीक कापून घेतलेली आहे. आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बघा, 2 कांदे बारीक कापून. तर गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ असे तिन्ही पीठ आहे ना एकसारखं प्रमाण घेतलेलं आहे. तर हे 3 लोकांसाठी मी थेपले बनवणार आहे, तेवढ्याचे भरपूर होते. तर हे साहित्य बघू शकता: तीळ, हळद, लाल मीठ, तिखट आणि जिरा ओवा पूड आणि लसण पाकळ्या. तर आपण हे ना आता थोडंसं तेल आहे ना, 2-3 चमचे तेल आहे बघा पोह्याचे. तर हे आपण गरम करून घेणार आहे आपल्याला त्या पिठामध्ये ना. तर गरम करून टाकायचं आहे मोहन म्हणून. तर खूप छान थेपले लागते हे. आणि हे जे आहे ना, आता हे कुटून घेणार आहे मी, मीठ, मिरची आणि लसणच्या पाकळ्या. तर हे बघू शकता तुम्ही, असं थोडंसं कुटून घेतलेलं आहे. आणि आता हे आपण मिक्स करून घेणार आहे. तर आता हे गरम झालेलं तेल आहे ना, तर हे पीठ सगळे मिक्स करून घ्यायचे एकत्र. आणि तिन्ही पण पिठांचं प्रमाण आहे ना एकसारखंच घेतलेलं आहे मी. तुम्ही कुठल्या बी याने घ्या, तुम्हाला किती माणसांसाठी बनवायचे. आणि हे गरम तेल केलेलं असं टाकून घ्यायचं. तर ह्याच्यामुळे ना खूप छान असे मऊ एकदम खुसखुशीत बनते. तर आणि आता हे हाताने ना चोळून घ्यायचं पिठाला व्यवस्थित, गरम आहे तोपर्यंत. आणि आता हे मेथी ना कापलेली आहे ना, हे मिक्स करून घ्यायची. हे कांदा पण मिक्स करायचा. आणि सध्या आता सीझन चालू आहे, खूप छान लागतात मेथीचे थेपले. तर हे जिरे ओवा पूड, तीळ आणि हळद हे आपण टाकून घेतले. आणि हे आता कुटून घेतलेलं, जे की आपले मीठ, मिरची आणि लसणच्या पाकळ्या होत्या. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट लागते तुम्ही तेवढं टाकू शकता. तर याच्यात हिरवी मिरची मी बिलकुल वापरलेली नाही. तर हे लाल मिरची पावडरचे खूप छान लागते. तर हे बघू शकता, आता असं थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहे आपण. आपल्याला हे जी बनवायचं आहे ना पीठ, तर हे खूप सैल पण नाही, खूप घट्ट पण नाही बनवायचं. की आपण जसं चपात्या वगैरे बनवतो ना, तसंच कणिक मळवतो त्या टाईप आपल्याला पीठ बनवायचं याचं घट्ट. तर असं थोडं थोडंच पाणी टाकून मळायचं, कारण याच्यात कांदा टाकलेला आहे ना आपण. तर हे जास्त पाणी लगेच म्हणजे आपोआप पाणी सुटतं त्याला, त्याच्यामुळं मळवताना घट्टच मळायचं. तर तुम्ही बघू शकता, असं थोडं थोडं पाणी टाकत मळलेलं आहे. तर हे असं मळून घेतलेलं आहे आणि तेलाचा हात लावून ठेवलेलं आहे बघा. आता थोडंसं तेल लावून ठेवायचं, म्हणजे ना वरचं म्हणजे कडक होत नाही त्याचं वरची बाजू. तर आता गॅस चालू करून घेतलेला आहे. तर मध्यम मळायचं, म्हणजे आपल्याला आहे ना जसं चपाती लाटतो ना आपण, तर चपातीसारखेच आपल्याला हे लाटून बनवायचे. इथं आपल्याला लाटता येते ना असे. तर बघू शकता, आता एक चपाती एवढाच गोळा घेतलेला आहे मी हातावर. आणि बघा तुम्ही किती घट्ट पातळ, तुमच्या लक्षात येत असेल गोळा मी हातावर ठेवलेला. आणि कांदा आहे ना बारीकच कापायचा, म्हणजे ना हे एकसारखे असे गोल मस्त येते, तर लाटायला पण जमतेत आपल्याला. आणि खिसून आवडत असेल तर खिसून पण टाकू शकता तुम्ही कांदा. आणि असे लाटून घ्यायचे, पीठ लावून आहे ना लाटून घ्यायचे तुम्हाला जसे आवडते तसे. आणि हे लाटताना ना असे एकदम आपल्याला चपातीसारखे पातळ नाही लाटायचे आणि खूप जाड पण नाही ठेवायचे. तर आपल्याला हे असे मध्यम करायचे. मग तुम्ही कुठल्या बी आकारावर करा, मोठा आकार करा, छोटा करा, पण आपल्याला मध्यमच ठेवायचे. एकदम पोळीसारखे पातळ नाही बनवायचे. आता माझा तवा खूप मोठा आहे, पण मी ते छोटेच बनवलेले आहेत. तर बघू शकता एवढे जाड ठेवलेले आहेत, म्हणजे चपातीसारखे पातळ पण नाहीत आणि खूप जाड पण नाही, मध्यमच. तर खूप छान लागते. आणि असं तेल सोडून घ्यायचं आधी आणि गॅस फुल करायचा. फुल गॅसवरच चांगले भाजून घ्यायचे खरपूस, मध्यम गॅस नाही करायचा आणि कमी तर बिलकुल नाही करायचा. आणि तुम्ही बघू शकता आता टाकून घेतलेले. आता सगळे तसेच मी लाटून घेणार आहे. तर आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल ना गावाला वगैरे, तर सोबत डब्यात नेण्यासाठी खूप छान रेसिपी ही मेथीचे थेपले ना. आता तर सीझन आहे मेथीचा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी चॅनलवरच्या कशा वाटतात ते पण सांगत जा कमेंट करून, आवडतात का.
आणि नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे असं आहे ना, वरून तेल टाकून घ्यायचं, म्हणजे ना आपलं थालीपीठ आहे ना हे थेपला चांगला भाजला जातो व्यवस्थित. आणि वरतून पण टाकायचं आता. आणि फुल गॅसवरच भाजायचे, एकदम छान भाजतात असे मस्त. आणि गरमागरम खायचे आपल्याला ते आता. तर तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं करूनच तेल टाकत आहे, एकदम पण नाही टाकत, जसं लागेल तसंच टाकून भाजते त्याला व्यवस्थित. तर लाटून केलेले थेपले किती छान आकार आलेला आहे बघा, तुटत नाही काय नाही. आणि हे 3 पिठांचं प्रमाण असल्यामुळे ना तर एकदम खुसखुशीत होते, कडक नाही काय नाही, असे व्यवस्थित होते. तर हे आता आपले ना बघू शकता तुम्ही असं भाजत आलेलं आहे. तर असं बराचसा वेळ आहे ना असं थोडं थोडं हे करून भाजून घ्यायचं, उलटं करून सारखं. तर हे बघून घ्या आता भाजून झालेलं आहे पूर्ण, आपलं एक तयार झाले आता. तर असे गरम गरमच खायचे. तर हे तुम्ही सॉस बरोबर बी खाऊ शकता, नुसतं खाल्लं तरी पण चालतं, आणि दह्यासोबत जरी खाल्लं तरी पण चालतं. तर मी आता हे पुढचे हे सगळे लाटून घेणार आहे असेच. तर मी जे प्रमाण घेतलेलं आहे ना तर ते मोठ्या वाटीने 1-1 वाटीचंच प्रमाण आहे पिठाचं. तर हे मी 3 माणसांसाठी केलेले आहेत. जवळजवळ याच्यामध्ये ना 8 थेपले तयार होते बघा, तर मोठ्या साईजच्या वाटीने. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घ्या, तुम्हाला किती बनवायचे ते. तर हे असे मी आता सगळे तयार करून घेत आहे भाजून व्यवस्थित. आता हे पण काढून घेणार आहे. तर बघा तुम्ही असे भाजायचे, कच्चे वगैरे राहत नाही काय नाही, असे चांगले भाजायचे. तर बघू शकता तुम्ही कलर बघा किती छान दिसतेत, किती भाजलेत व्यवस्थित. तर आता पुढचे पण आपण सगळे बनवून घेतलेले आहेत हे बघा, आणि डिश तयार करून घेणार आहेत आपण आता. तर हे बघा मी आता दही घेतलेलं आहे, त्याच्यासोबत खाणार आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी, तर बाय सगळ्यांना.